श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवारची कहाणी। श्रीलक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी, तिने आपल्या घरी सतत वास करावा, आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून अनेक भाविक श्री महालक्ष्मी देवीची व्रता करतात. त्यांचं उत्तम फल मिळते. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे. या मार्गशीर्ष महिन्यात जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. काही भाविक 1 महिन्याप्रमाणे सतत 1 वर्ष हे व्रत चालू ठेवतात. या श्री महालक्ष्मी देवीचे नियम, पूजाविधी, कहाणी हे सगळे आपण आता सांगितलेले आहे. त्याप्रमाणे आपण सर्व करावे. श्रीलक्ष्मीच्या कृपेने सर्वांनी मनोरथ पूर्ण होतात ही श्रद्धा ठेवावी. त्याचे व्रत व नियम कसे आहेत ते मी सांगते. व्रत करणाऱ्यांनी गुरुवारी सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावी, दिवसभर उपवास करावा, रात्री भोजन करावे. या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर कोणत्याही दुसऱ्या कोणाकडून पूजा आरती करून घ्यावी. आपण फक्त उपवास करावा. एकादशी, शिवरात्र व अन्य उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी. कहाणी वाचावी किंवा ऐकावी. व्रत, पूजा व कहाणी ऐकण्यास शेजारी पाजाऱ्यांना बोलवायचे. संध्याकाळी गाईला पूजा करावी, गोग्रास द्यावा. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा करावी. कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सवासनींना किंवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू कथेचे एक पुस्तक द्यावे. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा, वस्त्रे व दक्षिणा देऊन त्यांना आपण नमस्कार करावा. नंतर आपण भोजन करावे. मग गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद द्यावा. कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून या लक्ष्मी देवीच्या व्रताचा सुरुवात करून ते अखंड वर्षभर पाळून शेवटी उद्यापन करावे. यश नक्की मिळते. आता पूजेची मांडणी कशी करायची? घरातील पूजेची जागा स्वच्छ करून तिथे पाट किंवा चौरंग ठेवायचा. त्यावर रंगीत कोरे कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी. त्यावर तांब्याचा कलश ठेवावा. त्यात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी. कळशावर विड्याची 5 पाने किंवा आंब्याची डहाळे ठेवून वर नारळ ठेवावा. पाटावर किंवा चौरंगावर श्रीलक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती असेल, फोटो न ठेवता मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा, खोबरे, खारीक, बदाम, इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवला तरी चालतो. शेवटी गणपती म्हणून सुपारी मांडावी. पूजेची मांडणी पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी. पूजा संपल्यावर आरती करावी व सर्वांना प्रसाद द्यावा. रात्री श्रीलक्ष्मीचा मिष्टांगणास नैवेद्य दाखवावा. नंतर आपण भोजन करावे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करावी. कळशातील पाणी तुळशीत ओतावे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. श्रीलक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल मी ती सदैव सुखी राहील. त्या वचनावर विश्वास ठेवा. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री लक्ष्मी देवी नमः. ओम श्री क्लोह. ओम धनदही माम. ओम धनदाय नमोस्तुभ्यं. निधी पद्माधिपाय भवन्तु तो प्रसादमी धनधान्यनी संपदा. ध्यानी घ्यावी श्रीलक्ष्मी देवीची कहाणी. द्वारकात युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी आटमाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाचं नाव होतं भद्रशवा. तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. देवा ब्राह्मणानं साधू संतांना सुखवीत होता. राजाच्या राणीचं नाव होतं सुरचंद्रिका. ती रूपानं सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ठ होती. मागच्या जन्मी ती होती एका वेश्याची बायको. नवऱ्याचं तिचं भांडण होई. घरी वैतागली गेली निघून राहणार. तिथं पाहिलं तर सुवासिनी त्या करीत होत्या लक्ष्मीव्रत. तिने पाहिले व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं. दुःख गेलं, दारिद्र्य संपलं, परिस्थिती सुधारली. देवीची भक्ती करीत होती. पुढे गेली ती मरून. पुढच्या जन्मात तिला स्त्रीजात झाला. पुढे भाग्य उजळलं. भद्रशवा राजाशी लग्न झालं. ऐश्वर्य हाती आलं. गर्वानं फुगली. गरिबांना विसरली. तोऱ्या ताटाने बोलू लागली. दासदासीवर खेकसू लागली. एकदा काय झालं, देवीच्या मणी आलं. राणीला भेटावं, मागच्या जन्मी आठवण द्यावी, ती ओळखते का नाही ते पाहावं.
राणी राजवाड्यात मजेत राहत होती. राजा तिचं कौतुक करत होता. त्या दोघांना 7 मुलगे होते. एक मुलगी होती. मुलीचं नाव होतं शांबाला. एके दिवशी अचानक देवीनं म्हातारीचं सोंग घेतलं. फाटकं वस्त्र न्याली, हाती काठी घेतली, आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली. राणीला भेटायचं वाड्याशी आली अन आरळू दिली. आहे का कुणी घरी? घालील का कुणी घास? दासी आली बाहेर. म्हातारी दिसली समोर. तिने विचारलं, कोण ग तू? कुठून आलीस? काय काम काढलं? तुझं नाव काय? गाव काय? काय हवं आहे तुला? म्हातारी सांगू लागली हळू आवाजात. तसाच खोकलाही देई मधून मधून. म्हातारी म्हणाली, माझं नाव कमळाबाई. द्वारकेहून आले इथे. राणीला भेटायचंय. कुठे आहेत राजाची राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब आहेत महालात. मैत्रिणीशी गप्पा मारतेत. त्यांना सांगितलं तर मलाच त्या रागवतील. तुला कशा भेटणार त्या? तुझा अवतार पाहून तुझ्यावर खेकसतील. उणं बोलशील. मैत्रिणीही तुला हसतील. तू इथे बस आडोशाला. थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते मी त्यांना. म्हातारीला राग आला. तीही संतापली. तुझी राणी पैशावर भाळली. माणुसकी विसरली. मागच्या जन्मी होती दरिद्री. आज झाली राणी. पण ती माझ्यामुळेच. मीच तिला देवीचं व्रत सांगितलं. तिनं केलं व आता देवीच्या कृपेने राणीपदावर बसली. पण देवीची आठवणही नाही आली तिला. आता संपत्तीचा गर्व झालाय. डोळ्यावर पैशाची धुंदी आली. गोरगरिबांना कशाला विचारेल ती? थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या. म्हातारी गरीब भिकारीण. तिला कोण विचारते? ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली. घेतला वसा टाकून दिला. उतली मातली. पण याचं फळ तिला भोगावं लागेल. नंतर डोळे उघडतील तिचे. जाते मी परत. दासीनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडले. म्हणाले, मला सांगाल ते व्रत मी नेमाने करेल. उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा सोडणार नाही, दिलेला शब्द विसरणार नाही, मोडणार नाही. म्हातारीने त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. ती उठली व काठी टेकीत तिथून निघणार. तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली. ती होती राणीची मुलगी शांबाला. ती आली आणि आजीला कळवून म्हणाली, आजी रागवू नका. माझी आई चुकली. तिच्यासाठी मला क्षमा करा. मला धीर द्या. आईला दिलेला शाप मागे घ्या. मी तुमच्या पाया पडते. मुलीवर दया करा. म्हातारीला आली मुलीची दया. मुलीची होती कोमल काया. ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती. तिने मुलीला लक्ष्मीव्रताचा वसा सांगितला व ती मुलीला निरोप घेऊन निघणार. तोच राणी तरातरा आली माडीवरून. दाराशी येते तर दिसली ती म्हातारी. राणी कडाडली, कोण ग तू थेडी? इथे कशाला आलीस? जा इथून. उठ लवकर, नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला. लाज नाही वाटत तुला इथे यायची? दुसरे घरे नाहीत का तुला? म्हातारीचे डोळे गरगर फिरले. कपाळ आठ्या उमटल्या. नितडक ती निघून गेली परत. पुढे दासीनं लक्ष्मीव्रत केलं. तिची स्थिती उत्तम सुधारली. ती गेली दासी पण सोडून. पण पुढे सुखाने ती संसारही तिचा सुरू झाला. पुढं मार्गशीर्ष महिना आला. पहिल्याच गुरुवारी शांबालेने लक्ष्मीव्रत केलं. सगळे नेमधर्म पाळून 4 गुरुवारी तिने हे व्रत केले. शेवटच्या गुरुवारी थाटानं उद्यापन केले. सिद्धेश्वर राजाच्या मालधर राजपुत्राशी शांबालेचा विवाह झाला. तिला राजभाऊ मिळालं. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिला संसार सुखासमाधानानं चालू लागला. पण भद्रश्रवा व सूरचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. शत्रूनं भद्रश्रवानं राज्य रुबाडलं. सूरचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली. भद्रश्रवाला फार वाईट वाटले. राणीला रडू कोसळले. पण करणार काय? एक एक दिवस चिंतेत उगत होता तसंच मावळत होता. रानावनात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती. भद्रश्रवाला वाटलं मुलीकडे जावं, तिला पाहावं. तो एकटाच तिच्या घरी निघाला. चालून चालून दमला होता. नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रवाला पाहिलं. तिने ओळखलं. परत लगबगत घरी गेली. राजाला बातमी सांगितली. मालधराने माणसं पाठवली. रथ पाठवला. श्वशुरांना घरी आणलं. मानसन्मान केला. नवी वस्त्रे दिली. गळ्यात हार घातला. शांबाला वडिलांनी नीट व्यवस्था ठेवत होती. राजाचे दिवस मजेत चालत होते. आता परत जायचा विचार त्याच्या मनात आला. जावयाला तसे सुचविले. भद्रश्रवा मुलीला व जावयाला निरोप घेऊन निघाला. जावयानं नोकराजवळ एक हंडा दिला. मोहराने भरलेला होता. तो नोकराजवळ सोबतीनं राजा पुन्हा घराकडे परतला.
चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती एकदम आनंदी झाली, खुलली. हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय त्यात तिला दिसले कोळसे. सूरचंद्रिकेने कपावर हात मारून घेतला. नवऱ्याला सांगितलं. तोही चकित झाला. तेही ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते. दरिद्राची भूक सुटत नव्हती. चिंतेचे ढग समोर दिसत होते. काळजीचा वणवा भडकत होता. सूरचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता. तिच्याही मनात येत आलं की एकदा आपण मुलीला भेटावे, डोळे भरून पाहावे. आपल्या नशिबाचे भोग आपणच सोसायला हवे. दुसरं करणार काय? एका गुरुवारीच ती घरून निघाली. मुलीला गावच्या नदीवर बसली. अगदी दमून गेली होती ती. त्यावेळी एक दासी नदीवर आली होती. तिनं राणीला आईला ओळखलं. ती महाली गेली. राणीला बातमी दिली. तुमची आई नदीवर बसली, खूप दमलेली दिसली. तिला आणायला पाठवा कुणीतरी. श्यामबाईने रथ बोलवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून घरी आली. श्यामबाईने पाहिलं. आईला तिने प्रेमाने मिठी मारली होती. मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते, पण तोंडातून शब्द फुटत नव्हता. आईला स्नान करायला सांगितले. मग पैठणी नेसायला दिली. गळ्यात सोन्या मोत्यांचे अलंकार घातले. आईचं रूप खूप उठून दिसू लागले होते. दुपारची वेळ झाली होती. श्यामबाला लक्ष्मीव्रताचा वसा करत होती. लक्ष्मीदेवीची भक्तिभावाने ती पूजा करत होती. राणीचा आरती झाली. धूपदीपांचा वास दरवळत होता. श्यामबाईला उपवास होता. तो ती कडकडीत करी, अगदी निराहार राहून. आईच्या जेवणाची तयारी झाली होती. तिने आईला जेवायला बोलावलं आणि आईला मागच्या जन्माची एकदम आठवण झाली. ती लक्ष्मीदेवीच्या कृपेनंच राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी पण जेवत नाही, मी पण तुझ्याबरोबर उपवास करेल. श्यामा ठीक आहे म्हणाली. मार्गशीर्ष महिनाच होता तो. 4ही गुरुवारी मुलीनं केलेले व्रत तिच्या आईनं पाहिलं होतं. भक्तिभावाने नमस्कार करत होती, उपवास करत होती, सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करत होती. महिना संपला. घरी यायला विचार ठरला. तिला पोचवायला श्यामबालाही बरोबर गेली. 4 दिवस राहून श्यामबाला परत निघाली. मालधारानं पूर्वी पाठवलेला हंडा तिनं घेतला. त्यात मीठ भरलं व तो नोकराजवळ देऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली. मालधारानं गप्पागोष्टीत वेळ जात होता. त्यानं सहज विचारलं, माहेरून काय आणलंस? श्यामबाईनं बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं. मालधारानं झाकण काढलं. आत काय दिसले तर त्यात मिठाचे खडे. अगं हे वेडे, मिठाचे खडे कशाला? इथे नाही का मिळत मीठ? हो, मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचं राज्य सौराष्ट्रात होतं. तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ. समुद्रतीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलेलं होतं. पण आज श्यामबाईच्या सांगण्यातही गोमराजानं हेरली होती. पण तो विचारचक्रात गुंतला होता. श्यामबाला सांगत होती, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. मिठानंच अन्नाचे रुची येते. मीठ नसे तर सारे पदार्थ अळणी, बेचव. जो माणूस जिथं मीठ खातो तो धण्याशी नेहमीच इमाने राहतो. त्याचं रक्षण करतो. कामात कसूर झाली तर प्राणार्पणही करतो. मालधारानं विचारचक्र थांबलं नव्हतं. त्यानं ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्याकडे भद्रशवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलावून घेतलं. भद्रशवाला या तातडीनं बोलवण्याचा काहीच अर्थ कळत नव्हता, पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातूनच एक नवा विचार निश्चित ठरला. भद्रशवानं आपली अनुमती दिली होती. मालधारानं आपल्या मुख्य सेनापतीला ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली. सेनापती आले व त्यांनी मालधारांना आदरपूर्वक वंदन केले. काय आज्ञा? असं नम्रपणाने विचारले. भद्रशवाने राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं. प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा. शपथ घेऊन शर्तीला झुंजायला सांगायचं. राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीनं सर्व व्यवस्था केली व दुसऱ्याच दिवशी सर्व सेना येऊन शत्रूवर चाल केली. शत्रू बेसावध. मालधाराने सारे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले. घणाघाती लढाई सुरू झाली, पण मालधाराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडकताच येत नव्हता. शत्रूंचे सैनिक
जमिनीवर कोसळत होते. मालधरांचे सैनिक पराकाष्ठेने पुढे सरसावत होते. युद्धाचं तांडव अखंड चालू होतं. सूर्य पश्चिमेकडे सरकत होता. थोड्याच वेळात अंधार पसरणार होता. मालधराने सैनिक अधिक ईर्षेने पुढचं पाऊल पुढं खेचत होतं आणि शेवटी मालधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा फडशा पाडला होता. मालधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता. भद्रशवानं राज्य पुन्हा मिळालं होतं. मालधराला शांबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीनं ताबडतोब कळवली. मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूंच्या राज्यातील मुख्य खजिना लुटला. अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती. ती पोत्यात भरून मालधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा होत्या, अनेक नाणी होती, कित्येक शस्त्रांचा साठाही होता. मालधराने भद्रशवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचं उधाण आलं होतं. तो होता गुरुवारचा दिवस. शांबालेने लक्ष्मीवत्याची पूजा केली, आरती केली. धूप-दीपांचा सुगंध दरवळत होता. तिनं व तिच्या आईनं उपवास केला होता. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य झाला व सर्वांनी मिष्टान्नाचं जेवण मिष्टांगाने जेवण झाले. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार, लक्ष्मीव्रताचा शेवट दिवस. हा मंगल मुहूर्तावर मालधरानं भद्रशवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली. राजा-राणी परत आपल्या सौराष्ट्रात आली. सूर्यचंद्रिकांनी पुन्हा लक्ष्मीव्रताचा वसा घेतला व तो अजन्म पाळला. घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती. राजाचे 7 मुलगे कुठेतरी दूर देशी गेले होते. तेही अचानक घरी आले. त्यांना आपल्या आईवडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच. श्री लक्ष्मीदेवीच्या व्रताचा अपूर्व अनुभव राजा-राणींनी पुढे सतत घेतला. त्यांचे जीवन निश्चित झालं होतं. दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं. सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते. अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी, ऐकावी व लक्ष्मीच्या कृपेने त्याचं घर सदैव फुलावं ही पाचा उत्तरात सुफळ संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः. श्री महालक्ष्मी देवी नमो नमः.